भिगवण अपहरण प्रकरणातील तरुणीने कोर्टात जबाब बदललेला आहे। सुधारगृहामधल्या मुक्कामानंतर मुलीनं आईकडे परत जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे। या जबाबामध्ये मुलीनं आपल्या आईकडे आणि मामाकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे। भिगवण प्रकरणात आता मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला। मला आईकडे जायचंय असं म्हणत तरुणीनं कोर्टात आपला जबाब बदललाय। याआधी मुलासोबत राहायचंय असा जबाब या तरुणीनं दिला होता। इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर या तरुणीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आलं होतं। दरम्यान कोर्टात काय झालं ते पाहूया। तरुणीनं आई आणि मामाकडे जाण्याची यावेळी इच्छा व्यक्त केली। तरुणीच्या इच्छेनुसार कोर्टानं तरुणीला आईकडे सुपूर्द करण्याचे निर्देश दिले। मेहरबार कोर्टाने तिला तिची संमती विचारली असताना प्रथम दर्शन तिने सांगितले की मला आई आणि तिच्या मामासोबत जाण्याची इच्छा प्रदर्शित केल्यामुळे त्या अनुषंगाने कोर्टाने तिचा ताबा ह्या तिचा मामा आणि आई यांच्याकडे देण्याबाबत आदेश पारित केलेला आहे। भिगवण प्रकरणातील मुलगी मुस्लिम समाजातील तरुणासोबत 17 फेब्रुवारीला निघून गेल्यानं मोठा वाद निर्माण झाला होता। दरम्यान भिगवणमधून निघून गेल्यानंतर ती बारामती पोलीस स्टेशनला 20 फेब्रुवारीला तरुणासह हजर झाली होती। यावेळी आई आणि भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकली नसल्याचा दावा सुद्धा मुलीनं केला होता।